मी शिल्पा गुजर. मुद्द्याचं बोला या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा काल संपलेला आहे आणि संघर्ष यात्रा सुरूच राहणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. दुसरीकडे मुख्यमंत्री विरोधकांवरती चांगलेच बरसलेले आहेत. संघर्ष नाव दिल्यानं संघर्ष यात्रा होत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. एकीकडे विरोधक, दुसरीकडे सत्ताधारी. बरं, यातल्या शिवसेनेची भूमिका आणखी वेगळीच आहे. या राजकारणाच्या भांडाभांडीमध्ये बिचारा शेतकऱ्यांना नेमकं करावं तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण शेतकरी कर्जमाफी व्हावी, शेतकरी जगावा अशी ओरड वर्षानुवर्ष होतीये, पण त्यासाठी ठोस असं काहीच करायला कोणीही तयार नाहीये. तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी शेतकऱ्यांना 1,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिलेली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित निर्णयावरती शिक्कामोर्तब सुद्धा झालं. उत्तर प्रदेशातल्या एकूण 2,15,00,000 शेतकऱ्यांचं तब्बल 36,359 कोटींचं कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात अशी तातडीनं कर्जमाफी का केली जात नाही, अशा उपाययोजना का केल्या जात नाहीत असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीबद्दल जी नौटंकी सुरू आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदास शेवाळे असतील, त्याबरोबरच भाजपचे आपल्यासोबत जयंत पगडे असणार आहेत, श्री कांतीलाल कडू असणार आहेत काँग्रेसच्या माध्यमातून, आणि शेकापकडनं संदीप पाटील असणार आहेत, आणि एक सामान्य नागरिक म्हणून शेतकऱ्यांचा कळवळा असलेले मंगेश रानवडे आपल्यासोबत असणार आहोत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. एकूणच ही जी नौटंकी सुरू आहे, मला पहिल्यांदा जायचंय रामदास शेवाळेंकडे. ही जी नौटंकी सुरू आहे, मग ती संघर्ष यात्रेच्या माध्यमातून विरोधकांकडनं असेल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडनं असेल, तर याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. कारण की खरंच शेतकरी खूप पिचलाय आता, त्याच्याबद्दल खरंच तातडीनं उपाययोजना करण्याची वेळ आलेली असताना अशा संघर्ष यात्रा काढून खरंच शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का? रामदास शेवाळे, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. ह्या वर्षभरात जर आपण शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची जर आकडेवारी पाहिली तर साधारण तब्बल 9,000च्या घरामध्ये ती आकडेवारी गेलेली आहे. बरोबर. कर्जमाफी हा मुद्दा आता राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार असताना एका राज्याला एक भूमिका, दुसऱ्या राज्याला एक भूमिका हे देणं उचित नाही आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन सांगा, कर्जमाफी तर आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही का मार्ग म्हणून देणंच आहे, परंतु निस्ती कर्जमाफी देऊन काय प्रश्न सुटणार नाहीये. तर त्याच्याबरोबर पॅरलल शेतकऱ्यांचा मालाला बाजारभाव कसा मिळेल, बियाबियांचे रेट कमी कसे होतील. आता ज्या वेळेला एक तर पावसाचा दुष्काळ, लाईटचे बिलं वाढले जातात, त्याच्याबद्दल संदर्भ नाही. शेतकरी असा एकमेव ह्या देशामध्ये एकमेव असा घटक आहे की तो जो काबाड कष्ट करून जो माल पिकवतो तो त्याची हमी भाव न देता, किंमत न देता तो बाजारपेठेमध्ये गेला जातो आणि माल विकल्यानंतर त्याच्या शेतमालाचं त्याला पैसे मिळाले जातात. अशी व्यवस्था ह्या जगामध्ये कुठे नसेल. त्या व्यवस्थेला हात घातला पाहिजे. नुसती कर्जमाफी हा मुद्दा तर आहेच सध्याच्या घडीला, त्याच्यावरती मंथन करून काही करता येईल का, हात करावाच लागेल. पण पॅरलल त्याला ह्या गोष्टी सर्व राजकीय नेत्यांनी, म्हणजे कोणत्याही पक्षाचे असू, त्याला समर्थन करून त्यात काही तोडगा निघेल का, प्राथमिक आज काळाची ही गरज आहे. नक्कीच तोडगा निघालाच पाहिजे. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून, 15 वर्षांपासून काँग्रेसचं सुद्धा सरकार होतं, तुमचं सरकार होतं, मात्र तरी सुद्धा या शेतकऱ्यांसाठी काही झालेलं नाही. आणि आता विरोधात बसल्याच्या नंतर तुम्हाला ही संघर्ष यात्रेची नौटंकी सुचते. मला जायचं आहे काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत कांतीलाल कडू यांच्याकडे. कांतीलालजी, तुम्हाला काय म्हणायचं या सगळ्याबद्दल? खरंच शेतकऱ्यांनी नेमकं कोणाकडे बघावं? त्यांनी तुमच्याकडे बघावं का सत्ताधाऱ्यांकडे बघावं? त्यांनी नेमकं करावं तरी काय? मुद्दा असा आहे मॅडम, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे ही मागणी आत्ता सत्तेत असणाऱ्या लोकांची आहे. जेव्हा काँग्रेस आघाडीचं सरकार होतं, आपण उल्लेख केलात 15 वर्षात शेतकऱ्यांच्या संदर्भात काँग्रेस आघाडीने अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. महाराष्ट्राचा जनता राजा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभर, किंवा शरद पवार साहेबांचं बोट धरून मी राजकारणात आलो, त्यांच्याकडनं शिकतोय अशी जाहीर कबुली देणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा पवार साहेबांच्या कृषीविषयक कामाचं जास्तीत जास्त कौतुक केलं आहे. मुद्दा असा आहे, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तर टाल मृदुंगावर साथ देत सरकारनं कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि ती देणं कशी उपयुक्त आहे याचे महाराष्ट्राला धडे दिले होते. मग आज मुख्यमंत्री त्यांच्या तत्वाशी सहमत का नाहीत
हा मुद्दा आहे. नक्कीच आपण याच संदर्भात जाऊयात. भाजपचे जे जयंत पगडे आपल्यासोबत आहेत. जो मुद्दा आता कडूजींनी उपस्थित केला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? जर मुख्यमंत्र्यांनी ही कर्जमाफीची घोषणा केली होती टाळ मृगंधाच्या तालावरती, मला वाटतं आषाढी वारीच्या वेळेस त्यांनी हे सगळं केलं होतं, मग अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळालेली नाही? मॅडम, विषय असा आहे की मगाशी माझे मित्र सन्मान्य शेवाळे साहेबांनी जो विषय म्हटला की नुसता कर्जमाफी करून हा प्रश्न सुटणारा नाही आहे. 2009 साली माझ्या माहितीप्रमाणे अगोदरचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार, त्याने देखील त्यावेळी कर्जमाफी केली होती. आता ही कर्जमाफीचा घोष घेऊन जे विरोधक या ठिकाणी रस्त्यावर संघर्ष यात्रा त्यांनी काढलेली आहे, तो त्यांना लोकशाहीमधला हक्क आहे. त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण बोलायचा विषय असा की सध्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपचं सरकार आहे. जरी या ठिकाणी शिवसेनेची भूमिका जरी वेगळी असली तरी जर आपण गेल्या 2-2.5 वर्षाचं जर आपण दोन्ही सरकारांच्या कामगिरीचा जर आढावा घेतला तर मग केंद्र सरकार असेल, पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी असतील किंवा आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस असतील, यांनी गेल्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. शेतकऱ्यांना किफायतशीर त्यांच्या जो शेतामध्ये जो शेतीमाल पिकवला जातो त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याला बाजारपेठा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला जे बियाणं आहे किंवा जे युरिया म्हणून जे खत लागतं ते वेळेवरती आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून अनेक योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. हे जनतेला देखील आणि शेतकऱ्यांना देखील माहिती आहे. फक्त प्रश्न असा एक महत्त्वाचं म्हणजे की मगाशी जे बोललात की कर्जमाफी हा प्रश्न मॅडम सुटणार नाही. पण कर्जमाफी एका वर्षापुरती असते. जशी 2009ला ज्यावेळी कर्जमाफी झाली त्याच्यानंतर आत्महत्या थांबला का, हा पहिला मूलभूत प्रश्न आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जर किफायतशीर भाव मिळाला शेतीमालाला तर मला वाटतं ही आत्महत्या करण्यासारखे जे हा योग्य भाव मिळावा यासाठी भाजपकडनं काय प्रयत्न करणार? यासाठी मॅडम मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी जो शेतीमालाला पहिल्यांदा जी आडत होती म्हणजे ज्याला कमिशन बोलतो, कमिशन जे होतं हे पहिल्यांदा शेतकऱ्याच्या पट्टीतून कापलं जात होतं. तुम्हाला माहिती असेल की 4 महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने निर्णय घेतला की आडत जी आहे ही आडत त्यांनी शेतकऱ्यांच्या पट्टीतून जी कापली जात होती ती त्यांनी रद्द केली. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी वेगवेगळ्या जे धान्य आणि बियाणं जे लागतं किंवा खत लागतं त्याची उपलब्धता बाजारपेठेत होण्याच्या दृष्टिकोनातून या सरकारने निश्चितपणे काही प्रयत्न केलेले आहेत. मग ती शेतीपंपाची वीज असेल, शेतीमालाला योग्य भाव मिळेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे केंद्र सरकार आहे त्यांनी जी शेतकऱ्यांसाठी विमा फसल योजना जी आणलेली आहे त्याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी सर्व भारतामध्ये आणि महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना होतोय असं या ठिकाणी मला विनम्रपणे नमूद करावं असं वाटतंय. आणि या ठिकाणी आजची जी मुख्यमंत्र्यांची जी स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की कर्जमाफीने हा प्रश्न काही सुटणार नाही. शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत किंवा शेतकऱ्याचं जसं मगाशी बोलले की 7-12 मोकळा झाला पाहिजे. शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टिकोनातून त्याला जे शेतात जे उत्पन्न मिळतं, जो शेतमाल पिकतो त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं, योग्य बाजारभाव मिळून दिलं आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही सध्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारची आहे. जे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सरकार आहे त्यांची भूमिका या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भातले चांगले निर्णय या ठिकाणी घेतले. आता मगाशी आपण मॅडम उल्लेख कसं आहे ना, मला या सगळ्यामध्ये एवढंच म्हणायचं की तुम्ही इतकं चांगलं बोलताना सगळेच जण की मला खरं तर प्रश्न पडलाय की तुम्ही इतकं भाजपकडनं पण इतकं चांगलं बोललं जात आहे की शेतकऱ्यांची कर्ज माफी होण्यापेक्षा शेतकरी उभा राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडनं इतके प्रयत्न होत आहेत. 3 वर्ष झाली तुमचं सरकार सत्तेमध्ये आहे तरी सुद्धा प्रयत्न होत आहेत, पण शेतकऱ्यांची आत्महत्या काही थांबलेल्या आपल्याला दिसून येत नाहीये. इकडे माझ्या बाजूला जे बसलेले रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ते म्हणतात की कर्जमाफीने प्रश्न सुटणार नाही. बरं, नाही सुटणार आहे ना, मग तुम्ही संघर्ष यात्रा का काढताय? तुम्ही तुमचा मुद्दाच कर्जमाफीचा आहे ना, मग संघर्ष यात्रा कशाला हवी आहे? मी काय म्हटलं तुम्हाला की कर्जमाफीनं प्रश्न कायमस्वरूपी बरं, मग संघर्ष यात्रेची गरज काय आहे? आत्ताची गरज आहे ना काळाची. आत्ताची कर्जमाफीची आत्ताची गरज आहे. परंतु तुम्ही मला हे म्हणायचं की आत्ता जो सेकंड पिढी येणार आहे, समजा आत्ताची शेतकरी कमी शिकलेला आहे पण येणारा जो वर्ग आहे तो सुशिक्षित आहे. आज तर त्या कर्जमाफी तुम्हाला काही प्रमाणात तर करावंच लागेल. त्याला आता 7-12 कोरा होणं हा मुद्दा झाला वेगळा. परंतु हे सांगा की असे कायदेशीर शेतकऱ्यांसाठी कुठला कायदा आहे का? सावकारी बंदीचा कायदा आणला, शेतकरी बँकेकडे गेले. आता बँकेकडे गेल्यानंतर परत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली की हमी भाव नाही. पावसाचं आज हवामानाचे बदल इतके झालेत की उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि ज्या वेळेला पाऊस पडायच्या वेळेला पाऊस पडत नाही. ह्याला काही सरकार जबाबदार नाहीये, परंतु ते हवामानाचे बदलले. मला हे म्हणायचं की आता पहिला शेतकरी बैलांनी शेती करत होता, आज ट्रॅक्टर आलेत. आता टेक्निकल आता ती सेकंड जनरेशन आहे ना, ह्यांना त्याच्यासाठी स्फूर्ती देण्यासाठी सरकारनं हे
मग त्या उपाययोजना तर सरकार करतच आहे ना. बीजेपीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून हे वारंवार सांगण्यात येत आहे की कर्जमाफी आम्हाला करायची नाहीये, आम्हाला शेतकऱ्यांना उभं करायचंय, शेतकरी जगला पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. तुमचं सुद्धा तेच म्हणणं आहे सेकंड जनरेशनसाठी. पण आता म्हणजे जे शेतकरी आता कसं मरतायत आहे त्यांनी मॅडम? नेमकं काय करायचंय? मी तुमच्याकडे येते पुन्हा, मला जायचंय शेकापचे आपल्यासोबत संदीप पाटील आहे, त्यांच्याकडनं मला जाणून घ्यायचंय खरंच तुम्हाला या सगळ्यांची भूमिका पटते आहे का? कारण की शेतकरी जगला पाहिजे सगळेजण म्हणतात, पण त्याच्यासाठी कोणी काही करायला तयार नाहीये. तर ही जी नौटंकी आहे संघर्ष यात्रेची, किंवा मग ती सत्ताधाऱ्यांची असेल, कर्जमाफी नाही द्यायची, शेतकरी उभा राहायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? मॅडम, पहिलं तुम्ही जे म्हणता की संघर्ष यात्रा कशासाठी काढली आणि हे नौटंकी, वास्तविक असं नाही. आता गेल्या जर आठवड्याभरात तुम्ही जर एक अंदाजे जर घेतला तर मद्रास हायकोर्टाने देखील तामिळनाडू गव्हर्नमेंटला आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांचं कर्ज माफी झाली पाहिजे. युपी गव्हर्नमेंटनी ताबडतोब जे आता नवीन सरकार आलं त्यांनी 38,000 जवळजवळ 36,000 कोटीचं त्यांनी कर्जमाफी केलेली आहे. आज ही सगळं जर अधिवेशन चालू असताना सर्व विरोधी पक्षाचे आमदार विधान परिषद विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडतायत की कर्जमाफी दिली पाहिजे, परंतु आधी कर्जमाफी होत नाही म्हणून ते रस्त्यावर उतरत आणि त्याच्यासाठी त्यांनी संघर्ष यात्रा ही काढलेली आहे. जर हे सरकारला कळत नसेल की 9,000 लोकांनी आज शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केलेल्या आहेत, त्याचं गांभीर्य त्यांना कुठेतरी घ्यावं लागेल आणि याच्यासाठी ही संघर्ष यात्रा काढलेली आहे. हा याच्या पाठीमागचा महत्वाचा एक मुद्दा होता. काल तुम्ही संघर्ष यात्रेला पाठिंबा देताय की शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आलेला आहात? मला कळू शकलेलं नाहीये. तुम्ही शेतकरी कामगार पक्षाकडून आलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा कळवळ आहे असं मला तुम्हाला वाटतं, पण तुम्ही संघर्ष यात्रेचा पाठिंबा देताय काय? म्हणजे तुमच्या भूमिकेबद्दल मला कळत नाहीये. निश्चित संघर्ष यात्रा त्याच्यासाठीच आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफी झाले पाहिजे, कारण शेतकरी कामगार पक्ष हा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेला आहे. 12.5%चा जो निर्णय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये घ्यावा लागला, हा शेतकरी कामगार पक्षाचा एक निर्णायक विजय होता असं म्हणावा लागेल. आणि म्हणून आधी आम्ही शेतकरी कामगार पक्षाने ही सांगता समारंभाला आम्ही पाठिंबा देऊन तिथं घेतलेला आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालंच पाहिजे आणि त्याचा जो पर्याय आहे तो आता दिला की जर मद्रास हायकोर्ट जर हा निर्णय घेत असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट अजून का घेत नाहीये, हा त्याच्या पाठीमागचा मुद्दा. नक्कीच बरोबर आहे. कांतीलाल कडूंना कधीपासून काहीतरी बोलायचंय, बोला कडूजी. नाही, संघर्षातून हा प्रश्न सुटू शकतो का असा आपला प्रश्न होता. हो, संघर्षातून नाही, संघर्ष यात्रेतनं जी संघर्ष यात्रा काढली त्याच्यातनं प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांसाठी पहिला लढा हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधल्या चरी या ठिकाणी झाला होता. शेतकऱ्यांचा कळवला असणं हा एक भाग आहे आणि शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता त्यातून निर्माण होणं. ह्याच रायगड जिल्ह्यामध्ये 1984 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनातून 5 हुतात्मे गेलेले आहेत. बरोबर. त्यामुळं महाराष्ट्र सरकार ते कोणाचंही असो, त्या सरकारला जसं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असं आमच्या टिळक साहेबांनी लिहिलं होतं, लोकमान्य टिळकांनी. आज मुद्दा तो प्रत्येक जनता विचारत आहे, प्रत्येक नागरिक विचारत आहे की सरकारला डोकं आहे का नाही. आज थोडीशी पुढे आलोत आपण. मुद्दा मॅडम असा आहे की संघर्ष केल्याने सरकारनं झोपेचं सोंग घेतलंय. जेव्हा हे सरकार, मगाशी मी म्हटलं, आता आमच्या पगडे साहेबांनी मुद्दा मांडला की सरकारने खूप केलेत. 3 वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता असा ठोस निर्णय घेतला, शेतकऱ्यांसाठी कोणतं धोरण राबवलं ते त्यांनी सांगावं. माननीय मुख्यमंत्री महोदयानं सांगावं. जर असं झालं असतं तर उत्तर प्रदेशामध्ये सत्तेसाठी एक निर्णय, महाराष्ट्रात सत्य आल्यानंतर दुसरा निर्णय, आणि सगळ्यात महत्वाचं हे सरकार जे गाजर सरकार आहे हे प्रत्येकाला गाजर दाखवतं. उद्या तुमच्या माध्यमातून ते सांगितलं जाईल, मुख्यमंत्री महोदय म्हणतील की शेतकऱ्यांना आम्ही हे करू, शेतकऱ्यांना आम्ही ते देऊ. अहो, माझा शेतकरी आज आत्महत्या करतोय, तो का करतोय? आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांनी त्यांची विटंबना करावी इतकं भयानक वक्तव्य केलेलं आहे. यांना हे शेतकऱ्यांच्या बाजूने कसं असू शकतील? यांना जाग येत नाही. म्हणून सरकारच्या विरोधात सरकारला ताल्यावर आणण्यासाठी, नक्कीच सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी विरोधकांकडनं ही संघर्ष यात्रा काढली जाते. सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का असं सुद्धा काँग्रेसकडनं बोललं जात आहे. पण ते हे विसरतायत की गेली 15 वर्ष त्यांचंच सरकार होतं, कर्जमाफी केली तुम्ही, अहो पण त्याच्यातनं शेतकरी उभा राहिला का? त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? निश्चितपणे शेतकरी उभा राहिला होता. बरं, तुम्ही काँग्रेसच्या सत्तेच्या काळातल्या आत्महत्या बघा, बीजेपीच्या काळातल्या आत्महत्या बघा. मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की शेतकऱ्यांचं राज्य, काँग्रेस आघाडीचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार होतं. आणि आजचं जे सरकार आहे हे तुमच्या अंबानींचं सरकार आहे. माझ्या देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या उद्योगपती समोर झुकतात त्यावेळी ते शेतकऱ्यांचं सरकार आहे असं म्हणायला माझ्यासारखा सामान्य माणूस तयार नाहीये. बरोबर. लोकशाहीने तुम्हाला निवडून दिलंय. माननीय पंतप्रधान असतील,
माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, हे शेतकऱ्यांचे नाहीत, त्यांचं सरकार शेतकऱ्यांचं नाहीत. त्यांनी ठोस तुमचं सरकार आहे ना, तुमचा जाणता राजा आहे शरद पवार जे आहेत, जे 100% नक्कीच आहेत, हो की नाही? शरद पवार साहेबांनी मग जे तुम्ही जो मला आकडा सांगता आहात की आमचं सरकार असताना शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा आणि भाजपचं सरकार असतानाचा आत्महत्येचा आकडा, अहो आत्महत्येचा आकडा आहे ना, तुमच्या काळात काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाहीत असं नाहीये. झालं नाही ते नाकारत नाही हो मॅडम, हे आमचं समर्थनही करत नाही हो. बरोबर. मग आम्ही तर बघा, काँग्रेस आघाडीचं सरकार असेल किंवा बीजेपी सरकार असेल, तर कुठल्याही सरकारला, कुठल्याही माणसाला कुणीही आत्महत्या करावी, गुंडगिरीचं किंवा आत्महत्येचं कुठलाही कायदा तोडणाऱ्या याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. मुद्दा लक्षात घ्या. आम्ही आत्महत्येचं समर्थन कोणीही करणार नाही. मी असं म्हणतो, मी जरी काँग्रेसचा प्रतिनिधी असलो तरी बीजेपी आत्महत्येचं समर्थन केलं असं मी मानत नाहीये. मुद्दा असा आहे मॅडम की जर ह्या आत्महत्या होत आहेत तर ह्या आत्महत्या होऊ नयेत. बीजेपीचे लोक आज म्हणतात कर्जबाजारी जर आम्ही कर्जमुक्ती दिली तर आत्महत्या थांबणार आहेत का? याचाच अर्थ तुमच्या मनात शेतकऱ्यांना शक्ती पुरवण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी कुठंतरी शंका आहे. माझं स्पष्ट मत आहे, एक त्याचं धोरण ठरवलं जावं. सरकार कोणाची येवो, आज 5 वर्ष बीजेपी शिवसेने सरकार असेल, पुढच्या वर्षी ते परिवर्तन होईल, आणखी पारदर्शक सरकार येईल. सरकार कोणाचंही असो, मुद्दा असा आहे की शेतकरी जगला पाहिजे. आज तुम्ही विचार करा की शेतकऱ्यांचे, आता पगडे साहेब स्वतः व्यापारी आहेत, आमचे हे शेतकरी आहेत. मुद्दा मॅडम असा आहे की शेतकऱ्यांचं टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची पाळी येते, कापूस रस्त्यावर फेकण्याची पाळी येते. त्यांनी जगावे कसं? तुम्ही कर्जबाजारी दिलेत, कर्जमाफी दिलीत म्हणून सगळेच मुद्दे त्यातनं उत्तर निघतात असं मी मानत नाही. पण कुठंतरी त्यांना एक आधार वाटेल. सरकार, मायबाप सरकारनं जर पोटावर मारलं आणि पावसानं जर पाठीवर मारलं तर तक्रार कुणाकडे करायची? ही शेतकऱ्याची जी तेच झालंय. कारण की ना विरोधक शेतकऱ्यांचे झालेत ना सत्ताधारी झालेले आहेत. प्रत्येक जण शेतकऱ्यांची बाजू मात्र उचलून धरतोय, पण त्याच्यासाठी करायला कोणीही तयार नाहीये. तुम्ही संघर्ष यात्रा काढली, पण तुम्ही इतके वर्ष सत्तेवरती होतात ना, 15 वर्ष हा खूप मोठा काळ झाला आणि तेवढ्या मोठ्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या जर थांबत नाही तर तुम्ही सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मला जायचंय जयंत पगडे यांच्याकडे. 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे. बरोबर. पण हा विचार केल्याने याचा आपला दावा आहे का? हो, नाही केला. जर तो केला असता तर सरकारनं आज ही विचार वेळ केला, आली नसती. सरकारनं कर्जमाफी दिली. मी म्हणतो काँग्रेसनं जे केलं, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारनं, त्याच्या 5% या सरकारनं सुरुवात करावी. अहो 3 वर्ष झालीत ना, ह्याचा पण तर विचार 3 वर्ष म्हणजे काय कमी झालं का मॅडम? नाहीच झाली. 15 वर्ष हा खूप मोठा काळ झाला. 3 वर्षांच्या कंपॅरिझन मध्ये मी सरकारच्या बाजूने बोलत नाहीये. सरकारने सुद्धा या सगळ्यामध्ये काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत. कारण की जर उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावरती येतात काय आणि लगेच कर्जमाफी होते काय हे लक्षात येत नाही असं नाहीये. 2019च्या निवडणुका आहेतच. देवेंद्र फडणवीस. जयंत पगडे, उत्तर द्या यावरती. जर उत्तर प्रदेशात एक नियम आणि महाराष्ट्रात वेगळा नियम, असं का? मॅडम, याच्यामध्ये विषय असा आहे की मगाशी माझ्या सन्माननीय मित्रांनी जी बाजू मांडलेली आहे ह्याच्यामध्ये मॅडम स्पष्ट करू इच्छितो की जी आता त्यांनी संघर्ष यात्रा काढलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हा जो विषय आता संघर्ष यात्रेच्या माध्यमातून विरोधकांनी उचललेला आहे, मला असं वाटतं की त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी सर्वोच्च व्यासपीठ जर कुठलं असेल तर सध्या या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. आणि मला वाटतं आमदार या नात्याने, जसे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, तसेच अनेक काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी आहेत, अनेक पक्षांचे आमदार आहेत, आणि त्या सर्वोच्च व्यासपीठात जर या संदर्भामध्ये जर चर्चा झाली आणि सरकारची वेळोवेळी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील, यांनी वेळोवेळी मांडलेली आहे. आमची भूमिका मॅडम एवढीच आहे की या ठिकाणी जो 2009 साली जी कर्जमाफी झाली, ती कर्जमाफीचा जो फायदा जो सर्वात जर जास्त कोणाला झाला असेल तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ज्या सहकारी बँका या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होत्या त्यांना झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांना हा फायदा व्हायला पाहिजे तो त्या झालेला नाही. आणि ही बाब ज्यावेळी सरकारच्या लक्षात आली, सरकार निश्चितपणे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागू नयेत किंवा शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी, शेतकरी स्वतःच्या पायावरती उभे राहावा, या दृष्टिकोनातून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याच्या प्रयत्नातून अनेक माझा प्रश्न खूप स्पेसिफिक होता. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक न्याय, असं का? हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. याच्यामध्ये मॅडम असा विषय की जरी या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार ज्यावेळी उत्तर प्रदेशच्या प्रचाराला या ठिकाणी गेले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 2.5 वर्षाचा त्यांचा जर कारकिर्दीचा जर आपण विचार केला तर त्यांनी जनतेला जे शब्द दिले होते ते शब्द पूर्ण करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटते की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये
जाहीर सभांमध्ये त्यांनी जे उत्तर प्रदेशच्या जनतेला आश्वासन दिलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी तिथे त्या ठिकाणी तो निर्णय महाराष्ट्रात घेतलेला सुद्धा आहे. मी तेच आश्वासन सांगते दिलं मॅडम, होतं. मी तेच सांगते मॅडम, मी तेच सांगते. महाराष्ट्रामध्ये यांचं सरकार नाहीये. निश्चितपणे मॅडम, 2009 मध्ये म्हणतात, 2009 मध्ये हे काँग्रेसमध्ये होते. मॅडम मी सांगतो ना, मी तेच सांगतोय ना, मी ते तेच आता सांगतो पुढच्या तुम्हाला. वेळी RPI मध्ये असतील. नाही ना, असं काही तसा विषय नाही. कोण कुठे पुन्हा यांची भूमिका बदलेल. कोण कुठे आहे त्याच्यामध्ये याचा विषय मॅडम नाही. आजचा विषय जो आहे तो शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचा सर्वात महत्वाचा विषय आणि या संदर्भामध्ये गंभीर विषय. भारतीय नाही, जनता विषय हा आहे नाही, नाही, एक की- मिनिट, मी तेच सांगतो. गंभीर विषय आहे, गंभीरतेने मी- बोला. मी गांभीर्याने बोलते मॅडम. गांभीर्याने बोला. भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे हे सरकार असतील, त्या घोषणाबाजी सरकार सरकारमध्ये आहे. मंत्री असतील, हे मंत्री या संदर्भामध्ये शेतकरी, मी मगाशी जे म्हटलं त्याला शेतकरी स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे. कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्याच्या अनेक मालाला वर्ष किफायतशीर शेतकरी भाव उभाच मिळणं. राहतोय आणि तो उभं राहण्यासाठीच हे सगळे प्रयत्न करतात. बरं, आज 20-25 वर्ष झाली तरी सुद्धा शेतकरी काही उभा राहिलेला नाहीये. मग हे कोणाचं अपयश आहे? कारण की सत्ताधारी बदलत राहतात ना. काँग्रेस राष्ट्रवादी असतील, भाजप शिवसेना असतील, सत्ताधारी बदलतात. बरं, हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीमध्ये खूप महत्वाचा असतो. शेतकरी उभा राहिला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकरी आपल्या जगाच्या पोशिंदा आहे, शेतकरी टिकला तरच आपण टिकू शकतो. बरं, हे सगळं कसं आहे, पक्ष बदलत जात आहेत, सत्ताधारी बदलत जात आहेत, पण शेतकरी काही तगला नाहीये. या सगळ्या संदर्भात मंगेश रानवडे आपल्यासोबत आहेत. शेतकरी म्हणून, शेतकऱ्यांचा कळवळा म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून सर तुम्ही ऐकता या सगळ्या पक्षांचं नेमकं म्हणणं काय आहे? मग सत्ताधाऱ्यांचं असतील, विरोधकांचं असेल. सत्ताधारी म्हणतात की कर्जमाफी करून काही मुद्दा सुटणार नाही. बरं, उत्तर प्रदेशामध्ये कर्जमाफी केली जाते, हा एक मुद्दा आहे. इकडे संघर्ष यात्रा काढली जाते विरोधकांकडनं, पण 15 वर्ष हे सत्तेमध्ये होते तर ह्यांनी काही केलेलं नाहीये. पण एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? दोघांचं म्हणणं मी ऐकलं होतं, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांचं. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की हा शेतकऱ्यांचा आत्महत्या कित्येक वर्षापासून आहे. तो हा सरकार, हे सरकार येऊ दे किंवा वेगळं सरकार येऊ दे, हे एक आजार आहे. हा आजारावरती निदान आणणं हे फार गरजेचं आहे. त्याच्याकरता मला असं वाटतं की कर्जमाफी करणं हो करूया की नको हा वेगळा विषय आहे, पण या आजारावरती एक सिस्टम बनवायला पाहिजे. त्याच्यावरती एक चांगलं नवीन एक काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे ठोसपणे. आणि असं मला वाटतं की आत्ताच्या या सरकारने याच्यावरती पण विचार करायला पाहिजे. कारण की गेल्या 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र सरकार होती, त्यांनी बरीच उपाययोजना केली आहे. आता आपण फडणवीस साहेबांचा काहीतरी विचार चालला आहे याबाबत. तर ठोस विचार करून सगळ्यांचा सर्व पक्ष बैठक घेऊन याच्यावरती निकष नक्कीच मंगेशी, कसं आहे, सत्ताधारी आणि विरोधक आपापली भूमिका घेऊन बसलेले आहेत आणि शेतकरी वाऱ्यावरती आहे बिचारा, तो कुणाकडे बघावं असा त्याला प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला असं नाही वाटत का की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या सगळ्या जणांनी एकत्र येऊन खरंच शेतकऱ्यांचा जर तुम्हाला कळवळा असेल तर अशा संघर्ष यात्रा वगैरे काढण्यापेक्षा आणि कर्जमाफी द्यायचं नाही असं म्हणण्यापेक्षा एकत्र येऊन तेच ते विधानसभेची चर्चा जर झाली तर मॅडम याच्यातून चांगला मार्ग निघू शकेल. विधानसभेची चर्चा सोडून विरोधक आज संघर्ष यात्रा करतात. की मागची 15 वर्ष सत्तेत कोण होता की आता मागच्या 3 वर्षामध्ये भाजप सरकार याच्यामध्ये निर्णय घ्यायला अकार्यक्षम पडलेला असं. जर 3 वर्षाचा जर ज्याचा शेतकऱ्यांचा जर मूळ गाभा जर बघितला तर कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा गेल्या 3 वर्षातली जर टर्नओव्हर बघितलेली आहे तर निम्म्यावर आलेली आहे. याचा अर्थ काय की भांडवलशाहीकडे कुठेतरी हे सरकार झुकते आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जिथं लक्ष द्यायला पाहिजे, ज्या बाजार समिती आहेत त्यांच्यामध्ये बाजारमालाचा भाव जे काय असेल, त्यांनी आता मित्रांनी सांगितलं की ज्या पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे, हा लेख जो आलेला आहे हा डाऊन खाल्लेला आलेला आहे आणि याच्यावर कोणीतरी विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच. नाही, माझा वेळ संपलेला आहे, 10 वाजत आलेले आहे. एक सेकंद. बोला. मुळात हा आजार नाहीये, ही शेतकऱ्यांची टिंगल आहे, ही हदवलता आहे शेतकऱ्यांची. आणि जसं अटल बिहारी वाजपेयी साहेब बरोबर आहे, जेव्हा पंतप्रधान होते आणि किल्लारीला भूकंप झाला, त्यांनी त्यातलं तज्ज्ञ शरद पवार साहेब भूकंपातले तज्ज्ञ म्हणून नव्हते, तर त्याने एक विश्वास त्यांच्यावर व्यक्त केला होता की तुम्ही त्या समितीचे प्रमुख व्हा. आज मोदी साहेब इतके बोलतायत, आज फडणवीस साहेब इतके बोलतायत, त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांच्या यासाठी सर्व पक्षांची समिती नेमून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठन करावी. विधानसभेचा अधिवेशन सुरू आहे मॅम. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये चर्चा सोडून विरोधक पळ काढतायत. पळ काढताना संघर्ष आवाज दाबला जातोय. आवाज दाबला जात नाही मॅडम. तुम्ही काही सांगू नका. संसदीय आहेत मॅडम. चर्चा कसं आहे, ही भांडणं काही नवी नाही आहेत सगळ्यांसाठी. ही भांडणं होतच राहणार आहेत कारण की हा कोणालाही शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाहीये. एक मिनिट, तुम्हा सगळ्यांना मी बोलू दिलेलं आहे. आता माझी वेळ आहे, माझी वेळ पण संपत आलेली आहे. ह्या सगळ्यांना बोलू दिले, पण ह्या सगळ्यांना भांडणच करायचं आहे कारण की शेतकऱ्यांबद्दल खरंच कळवळा राहिलेला नाही आहे सगळ्यांना. मी तुम्हाला सिंपल म्हटलं होतं शेवटी जाता जाता की सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याच्यावरनं पण तुम्ही भांडणं करायला सुरुवात करता. त्याच्यामुळे
वेळ संपलेली आहे. तुम्हा सगळ्या मान्यवरांचे चर्चा घडवावी मॅडम, आमचं तेच म्हणणं आहे ना. आपल्या ही माध्यमातून नवनिकी मागणी कशाला केली. पाहिजे? आम्ही एक आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही मागणी माध्यम करतोय. प्रतिनिधी म्हणून मॅडम. उपाय सांगू शकतो, सुचवू शकतो. बाकी जे काही करायचं ते तुम्हालाच करायचं आहे. माननीय आम्ही माध्यम माननीय प्रतिनिधी करताय म्हणून मॅडम. हेच सांगतोय की सगळ्या पक्षांनी एकत्र यायचं आहे. मग ते सत्ताधारी असतील, ते विरोधक असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्र बसून मान्य जर ना. खरंच तुम्हाला निर्णय घेतील शेतकऱ्यांविषयी काही वाटत असेल तर तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. मुद्द्याचं बोला चर्चेमध्ये मी इथेच थांबते. तुम्हाला सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद.